हॅलो फ्रेंड्स, मी सागर कुमार तुमचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करीत आहे. आपण मागच्या भागामध्ये बघितलं की अनिरुद्ध गौरवीच्या समोर कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचा प्रस्ताव ठेवतो व तीही त्याला मान्यता देते. त्यावर अनिरुद्ध खूप खुश होतो व तिला सांगतो की उद्याच तुझ्या घरी लग्नाचा प्रस्ताव पाठवतो. चला तर पुढे वळूया आपल्या कथेकडे. भाग क्रमांक 7. तिला भेटून अनिरुद्ध लगेच कोल्हापूरला निघतो. आज त्याच्या चेहऱ्यावर वेगळीच चमक होती. त्याच्या मनात जे होतं ते आता तो करणार होता. नेहमीपेक्षा जोरात गाडी चालवत तो त्याच्या बंगल्यात जातो. आई, आई, हॉलमध्ये शिरताच तो जोरजोरात आरोळ्या मारतो. हॉल पूर्ण रिकामा होता. सोफ्यावर फक्त त्याचे आजोबा बसले होते. आई दिसत नाही होती म्हणून तो आरोळ्या मारत होता. त्याच्या आवाजाने कौशल्या लगेच बाहेर येते. जेव्हापासून अनिरुद्ध रागात घरातून गेला होता तेव्हापासून तिचा जीव कासावीस होत होता. त्याला फोन लावले तरी तो उचलत नाही होता, म्हणून तिचा जीव जास्तच घाबरत होता. पण ती तसं कोणालाही न दाखवता तिच्या रूममध्ये जाऊन त्याची यायची वाट बघत होती. अनिरुद्ध येताच तिच्या गळ्यात पडतो. ती पण लगेच त्याच्या डोक्यावरून हात फिरवते. इतक्या रागात कुठे गेला होता? बेटा, हे सर्व मी तुझ्या संसारासाठीच करत आहे. तू आयुष्यात नेहमी खुश राहावं, फक्त हीच इच्छा आहे माझी. कौशल्या दूर होत म्हणते. आई, तुला पण वाटतं ना मी आयुष्यात नेहमी सुखी राहायला पाहिजे? अनिरुद्ध म्हणतो. हो रे बाळा, कौशल्या ठसक्यात सोप्यावर बसत म्हणते. निशा, पाणी आण, कौशल्या तिच्या रुबाबात म्हणते. तसं निशा पण हातात ट्रे घेऊन लगेच पाणी आणते. आई, मग मला जी मुलगी पाहिजे तिच्याच सोबत मी लग्न करेल. मला पिंकी नको, ती पाहिजे आहे, अनिरुद्ध म्हणतो. कोणती? कौशल्या पाण्याचा ग्लास हातात घेत म्हणते. निशा वहिनीची बहीण गौरवी, अनिरुद्ध म्हणतो आणि सगळे शॉक होऊन त्याच्याकडे बघायला लागतात. गौरवीला घरात कोणी इतकं ओळखत तर नसतं, पण तो इतका उशिरा सांगतोय म्हणून सगळे चिंतित पडतात. अनिरुद्ध, मग आधी सांगायचं ना. आता पिंकीच्या घरच्यांना आम्ही हो सांगितलं आहे, तर आता काही नाही होऊ शकत, कौशल्याबाई म्हणते. आई, प्लीज, मला गौरवीच पाहिजे आहे. मी तिच्याच सोबत खुश राहील, अनिरुद्ध म्हणतो. हे ऐकून निशाचा तर पायाखालची जमीनच नाहीशी होते. तिने कधी विचार पण केला नाही होता की गौरवी या घरची लहान सून होईल. आतापर्यंत या घरात तीच थाटात फिरत होती, पण आता तिच्या बरोबरीने गौरवी पण फिरेल म्हणून आतापासूनच तिला जेलसी होत होती. त्यात गौरवीचा स्वभाव तिला चांगलाच माहीत होता. आतापर्यंत निशा येणाऱ्या छोट्या सूनला तिच्या हाताखाली राबवायची स्वप्न बघत होती, पण गौरवी तिचा एक शब्दही ऐकून घेणार नाही, तर तिला राबवणं दूरच होतं. निशा चेहरा पाडून विचार करत होती. इतक्यात नयन पण तिथे येतो. त्याने हे सर्व ऐकलं होतं, म्हणून आता तो पण सर्वांमध्ये येतो. त्याच्या लग्नाच्या वेळेला तो काहीही बोलू शकला नाही होता, पण आता बोलणं त्याला महत्वाचं वाटत होतं. अनिरुद्ध, तू अगोदरच सांगितलं पाहिजे होतं. आपण विचार केला असता, पण आता ते शक्य नाही. आम्ही पिंकीच्या घरच्यांना शब्द दिलाय, आजोबा म्हणतात. आजोबा, एकदा विचार तर करा. त्याला माझ्यासारखं बळजबरी बंधनात अडकवू नका. मी सांभाळून घेतलं सगळं, तो नाही सांभाळणार. नयन आज पहिल्यांदाच त्याच्या आईच्या आणि आजोबांच्या विरोधात जात होता. आई, सॉरी, पण मी लग्न करेल तर गौरी सोबत, नाही तर असाच राहील, अनिरुद्ध म्हणतो. ठीक आहे, पण मी आधी तिला भेटेल. जर मला आवडली तर मी होकार देईल. शेवटी माझी लहान सून पण मला माझ्या मनासारखी हवी आहे, कौशल्याबाई म्हणतात. पण अनिरुद्धच्या चेहऱ्याचा रंग लगेच उडतो. कौशल्याबाईला जशी सून पाहिजे होती, गौरवी त्याच्या पूर्ण विरुद्ध होती.
पण निशाच्या चेहऱ्यावर लगेच हसू पसरतं. तिला चांगलं माहीत होतं गौरवीबद्दल सर्व माहीत केल्यावर आपोआप हे लग्न मुडेल आणि तिचा तोरा कायमवर राहील. चालेल ना? कौशल्याबाई म्हणतात आणि अनिरुद्ध फक्त होकारात मान हलवतो. निशा, तुझ्या घरच्यांना फोन करून सांग. आम्ही अनिरुद्धसाठी गौरवीला उद्याच बघायला येतोय. कौशल्याबाई म्हणते आणि उठून निघून जाते. बाकी सर्व पण आपापल्या रूममध्ये जातात. पण अनिरुद्ध तिथेच बसून विचार करत असतो. उद्या काय होईल हेच टेन्शन त्याच्या डोक्यात असतं. दुसऱ्या दिवशी सकाळी पूर्ण दीक्षित फॅमिली आनंदपूर जायला निघते. अनिरुद्धच्या डोक्यात एक सोबत किती विचार चालू होते हे त्यालाच माहीत होतं. कारण आता समोरासमोर दोन वेगळ्या विचारांच्या स्त्रिया येणार होत्या आणि त्यांना समोर आणणारा पण तोच होता. थोड्याच वेळात गाडी गौरवीच्या घरासमोर येऊन थांबते. अनिरुद्ध एक दीर्घ श्वास घेतो आणि गाडीच्या बाहेर निघतो. सर्व दीक्षित फॅमिली गौरवीच्या वाड्यात शिरते. गौरवी, गायत्री आणि आजोबा सोडून गौरवीच्या फॅमिलीमध्ये बाकी कोणीही खुश नसतं. आता निशासारखीच गौरवी पण त्या घराची सून होईल म्हणजे त्यांना तिच्याबद्दल जेलसी वाटत होती. पण पाहुणे निशाच्या सासरवाडीचेच होते म्हणून खोटं का होईना त्यांच्या चेहऱ्यावर हसू होतं. थोड्याच वेळात सर्व हॉलमध्ये सोफ्यावर बसतात. कौशल्याबाईचा रुबाब लगेच पळत होता. इतक्यात गायत्री गौरवीला हॉलमध्ये घेऊन येते. आज तिने साडी न घालता पंजाबी ड्रेस घातला होता. हातात पाण्याचा ट्रे घेऊन ती एक एक करून सर्वांना पाणी देते. कौशल्या तिच्याकडे थोडं रागीट नजरेनेच बघत असते. पण गौरवीला याच्याशी काहीही घेणं देणं नसतं. गौरवी तिला सांगितल्याप्रमाणे समोरच्या खुर्चीवर जाऊन बसते. काय विचारायचं ते विचारून घ्या आमच्या गौरवीला. गौरवीचे आजोबा अनिरुद्धच्या आजोबांना म्हणतात. हो हो, आमची सुनबाईच विचारेल काय विचारायचं ते. अनिरुद्धचे आजोबा कौशल्याबाईकडे बघत म्हणतात. काय मग गौरवी, कॉलेजला जाते का? कौशल्याबाई म्हणते. हो, जाते. शेवटच्या वर्षाला आहे. गौरवी आत्मविश्वासाने म्हणते. कॉलेजला जाऊन पुढे काय करायचं आहे? कौशल्याबाई म्हणते. मला IPS अधिकारी व्हायचं आहे. गौरवी परत आत्मविश्वासाने बोलते. मग घरात काम कोण करेल? कौशल्याबाई म्हणते. खूप स्त्रिया आहे ज्या घरात काम करून बाहेर जॉब करतात. मी पण करेल सगळं मॅनेज. गौरवी म्हणते आणि अनिरुद्धच्या चेहऱ्यावर स्माईल पसरते. त्याला तिच्याकडून हेच उत्तर हवं होतं. हे बघ, मला तर अडाणी सून हवी आहे निशासारखी. कौशल्याबाई म्हणते आणि निशाला कुठेतरी तिचा अपमान झाल्यासारखं वाटतं. कदाचित ती पण शिकली असती तर कौशल्याबाईच्या तोंडून परत परत अडाणी शब्द ऐकायला मिळाला नसता. पण माझ्या अनिरुद्धने तुला निवडले तर मी यावर विचार नक्की करेल. पण फक्त स्वप्न बघून काही होत नाही. खरा संसार घर सांभाळण्यातच असतो. हळूहळू पटेल तुला पण हे. लग्नाच्या आधी सर्वांचीच स्वप्न असतात काही ना काही बनायची. पण एकदाच लग्न झालं की ते आपोआप मागे पडतात. मी माझ्या अनुभवावरून सांगते. कौशल्याबाई परत म्हणते. आत्या, हे स्वप्न बघणाऱ्यावर असतं. स्वप्न पूर्ण करायचं की मागे पडू द्यायचं. पण मी माझं स्वप्न नक्कीच पूर्ण करेल. गौरवी सर्वांसमोर म्हणते. कौशल्याबाई थोडा विचार करते. अनिरुद्धचा आणि गौरवीचा. तिचं ठाम मत होतं की लग्नानंतर कोणाचंच कोणतं स्वप्न पूर्ण होत नाही आणि गौरवी पण ही जिद्द सोडून अनिरुद्धचा संसार चांगला करेल. काही वर्षांपूर्वी तिचं पण एक स्वप्न होतं. पण लग्नानंतर ती संसारात गुंग झाली आणि स्वप्न हे स्वप्नच राहिलं. म्हणून आता तिला अशी सून पाहिजे होती जिचं काही स्वप्न नसेल. पण नियतीने काही वेगळंच लिहिलं होतं. तिला गौरवी सून म्हणून मिळत होती. गौरवी दिसायला छान होती. निशा इतकी सुंदर नाही पण
जे तेज आणि आत्मविश्वास तिच्यात होता तो इतर कोणातच दिसत नाही होता आणि तोच आत्मविश्वास तिला सगळ्यांपासून वेगळं बनवत होता. कौशल्याबाईला कमी शिकलेली सून पाहिजे असली तरी अनिरुद्धसाठी तिला हो म्हणावं लागतं. लग्नानंतर निशासारखी गौरवी पण तिच्याच मनासारखं वागेल असा विचार करतच या लग्नाला ती पण होकार भरते. तिथे उपस्थित असलेले सर्वच खुश होतात. शेवटी सगळ्यांच्या डोक्याचं टेन्शन मोकळं होतं. गौरवी आणि अनिरुद्ध पण एकमेकांकडे बघून गालातच स्माईल करतात. दोघांचा प्लॅन यशस्वी झाला होता. गौरवी आता मनमोकळं तिचं स्वप्न पूर्ण करायला तयार होती. कोणीही तिला लग्न कर म्हणून म्हणणार नाही होतं. तर अनिरुद्ध पण खुश होता, कारण त्याला आवडेल तसं आयुष्य तो यापुढेही जगणार होता. त्याला आता कोणीच टोकणार नाही होतं. आजोबा, मला गौरवी सोबत बोलायचं आहे. अनिरुद्ध सर्वांसमोर तिच्या आजोबांना म्हणतो. हो, जा, बोलून घ्या, आजोबा म्हणतात. तसं दोघंही टेरेसवर बोलायला जातात. गौरवी, थँक्यू सो मच. तुझ्यामुळे आज मी टेन्शन फ्री झालो. अनिरुद्ध टेरेसवर येतच म्हणतो. हो, पण तुमच्या घरच्यांना तुम्ही व्यवस्थित समजावून द्याल माझ्या अभ्यासाबद्दल. मी हे लग्न फक्त माझ्या डोक्याला शांतता मिळावी म्हणून करते. दुसऱ्याकडे झालं तर कोणी सपोर्ट करेल की नाही माहीत नाही. पण इथे तुम्ही तरी सपोर्ट कराल म्हणून मी पण तयार झाली. गौरवी परत एकदा सगळं क्लिअर करते. मला सर्व माहीत आहे. मी जे प्रॉमिस केलंय ते नक्की पूर्ण करेल. तुला कोणतीही अडचण येणार नाही, अनिरुद्ध म्हणतो. यावेळेस दोघंही खूप खुश होते. थोडा वेळ बोलून दोघंही खाली परत येतात. हॉलमध्ये 2 पाट ठेवले होते आणि सगळे त्यांचीच वाट बघत होते. अनिरुद्ध आणि गौरवी एकमेकांकडे बघतात, पण याबद्दल दोघांनाही काही कळत नाही. म्हणून सरळ सर्वांमध्ये जाऊन उभे राहतात. तुम्ही दोघं या पाटावर बसा, कौशल्याबाई म्हणते. तसं दोघंही तो समोरच्या पाटावर जाऊन बसतात. गौरवी, डोक्यावर पदर घे, कौशल्याबाई म्हणते. तर ती ओढणीचा पदर घ्यायचा प्रयत्न करते, पण तिला घेता येत नाही. तिची चुळबुळ बघून गायत्री पुढे होऊन तिला ओढणीचा पदर डोक्यावर घ्यायला मदत करते. चला, कौशल्याबाई म्हणते. तसं मोहित आणि संगीता पुढे येतात. मोहित अनिरुद्धला कुंकू आणि अक्षता लावतो. सोबतच नारळ हातात देऊन त्याला जावई म्हणून स्वीकारतो. निशा कौशल्याबाई म्हणते तसं ती पण तिचा इशारा समजून पुढे जाते आणि गौरवीला हळद कुंकू करते. मागून नयन गाडीमधून गौरवीसाठी आणलेली साडी, बांगड्या, बाकी गिफ्ट निशाच्या हातात देतो. ते सर्व बघून निशाला रागच येतो, कारण याबद्दल तिला काहीच माहीत नसतं. पण सर्व नवीन वस्तू विकत घेतलेल्या आणि चांगल्याच किमतीच्या वाटत होत्या. निशा रागातच तिला सर्व देते आणि बाजूला होते. नंतर कौशल्याबाई पुढे होते आणि तिच्या गळ्यातला एक सोन्याचा नेकलेस काढून तिच्या गळ्यात टाकते. सर्व तिच्याकडे बघतच असतात. माझ्या लहान सूनसाठी माझ्याकडून, कौशल्याबाई म्हणते आणि बाजूला होते. अनिरुद्ध मनातच खुश होतो, पण गौरवीला वाईट वाटतं. सर्व तिला खुश दिसत होते, पण ते दोघं त्यांना धोका देत आहे आणि हे चुकीचं आहे असाच विचार तिच्या डोक्यात येत होता. विचार करतच ती अनिरुद्ध सोबत उभी राहते. दोघं मिळून सर्वांचा आशीर्वाद घ्या, अनिरुद्धचे आजोबा म्हणतात. तसं दोघंही जोडीने एक एक करून सर्वांचा आशीर्वाद घेतात. सर्व त्यांना भरभरून आशीर्वाद तर देतच असतात, पण हातात पैसे पण देत असतात. गौरवीला थोडं विचित्र वाटतं सगळं, पण तरीही ती नॉर्मल असते. सर्वांचा आशीर्वाद घेऊन झाल्यावर अनिरुद्ध एका बाजूला जायला लागतो. इतक्यात कौशल्याबाई त्याला आरोळी मारते. तिकडे कुठे जातोय? गौरवीच्या वडिलांचा आशीर्वाद घ्यायला, अनिरुद्ध म्हणतो आणि सगळे त्याच्याकडे कौतुकाने बघतात.
गौरवीला तर स्वतःचा रागच येतो की ती तिच्या वडिलांना विसरून गेली. ती पण त्याच्या मागे जाते आणि समोर लावलेल्या फोटोच्या समोर नमस्कार करून त्यांचा आशीर्वाद घेते. अनिरुद्ध अजूनही डोळे मिटून उभा असतो. गौरवीला पण त्याचं खूप कौतुक वाटतं. सर्व झाल्यावर पूर्ण दीक्षित फॅमिली जेवण करते आणि घरी जायला परत गाडीत बसायला बाहेर निघतात. येतो मग, लवकरच लग्न करून घेऊ. मी घरी गेल्यावर साखरपुड्याची पहिलीच तारीख काढते, कौशल्याबाई सर्वांकडे बघून म्हणते. आणि इकडे गौरवीचा चेहरा पडतो, कारण 1 महिन्यातच तिचा पेपर होता आणि तिला त्यासाठी वेळ द्यायचा होता. कोणी काही बोलेल इतक्यात अनिरुद्ध मध्येच बोलतो. आई, 1 महिना मला थोडं काम आहे, तर तारीख त्यानंतरच काढ. तो म्हणतो आणि गौरवीला थोडं बरं वाटतं. तो तिच्या पेपरसाठीच म्हणतोय हे तिला पण कळत होतं. बरं चालेल, पण काय काम आहे ते लवकर कर, कौशल्याबाई म्हणतच गाडीत बसतात आणि सर्व कोल्हापूरला जायला निघतात. अनिरुद्ध खुश असतो की आज सर्व व्यवस्थित पार पडलं, पण गौरवीचा चेहरा अजूनही पडलेला असतो, कारण ती त्यांना धोका देते असंच तिला वाटत असतं. कोणालाही धोका देऊन तिला दुसऱ्यांच्या भावना दुखवायच्या नसतात. अनिरुद्धच्या घरच्यांना जर या कॉन्ट्रॅक्टबद्दल कळलं तर त्यांचे मन किती दुखतील, विचार करतच ती झोपून जाते. आज पूर्ण दिवसभर तिचं अभ्यासामध्ये लक्षच लागत नाही. गौरवी सकाळी उठते तर आधी पुस्तक हातात घेते, पण अजूनही तिच्या डोक्यात सारखं कॉन्ट्रॅक्टबद्दलच चालू असतं. तिने अनिरुद्धला हो म्हणून चूक केली असंच तिला वाटत असतं. ती कसं तरी तिचं लक्ष अभ्यासामध्ये घालते. ती एक सरकारी अधिकारी होणार होती आणि इकडे सर्वांसोबत खोटं बोलून कॉन्ट्रॅक्ट मॅरेज करत होती. धोका देणं सरकारी अधिकाऱ्याला शोभत नाही, असेच बरेच विचार तिच्या डोक्यात चालू होतात. ती तिचा फोन काढते आणि अनिरुद्धला लावते, पण तिकडून कॉल रिसीव्ह होत नाही म्हणून कट करते. तिला कुठे माहीत अनिरुद्धची सकाळ 12 वाजेला होते. गौरवी तिचं आवरून कॉलेजला जाते. मध्ये 1-2 वेळेस ती परत त्याला कॉल करते, पण तिचा कॉल रिसीव्हच होत नाही. ती रागातच फोन बॅगमध्ये ठेवते. अनिरुद्ध आज अजून उशिरा उठतो आणि मोबाईल बघतो तर गौरवीचे मिस कॉल बघून तिला लगेच परत कॉल करतो. आता मोबाईल दिसला का? गौरवी थोडं रागातच म्हणते. मी रोज याच वेळेला उठतो, म्हणून आता तुझा नंबर दिसला, तो आळस देतच म्हणतो. तो इतक्या उशिरा उठतो म्हणून तिला थोडं आश्चर्यच वाटतं, पण ती सगळं इग्नोर करून महत्वाचं बोलते. आज संध्याकाळी जमेल का भेटायला? मला महत्वाचं बोलायचं आहे, गौरवी म्हणते. ओके, ग्राउंडवरच भेट, संध्याकाळी येतो, तो म्हणतो आणि कॉल कट होतो. चला तर मित्रांनो, त्यांचं संभाषण पुढच्या भागामध्ये बघूया. तोपर्यंत छान छान कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.